ग्राउंडवर उपस्थित असतो, कुठलंही काम असू दे, तो कधी नाही म्हणणार नाही. शाखा धन्यवाद. मी मिजा बुबेर यांना विनंती करतो, आपण स्टेजवर यायचंय. त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मिजा बुबेरे. तो थैंक यू सो मच जगदीश. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत करता हूं, लेकर चलता हूं मैदान के ऊपर, जहां पर मुकाबला हम देख सकते हैं कांटो पानी का मुकाबला, यानी कि मुकाबला बेहतरीन होगा. मुकाबला क्वार्टर फाइनल का, यानी एक जबरदस्त मुकाबला होगा, जहां पर बात करेंगे दोनों कप्तान की तीसरी नजर लग चुका है हमारे ट्रॉफी के ऊपर, जहां से टीम जीतने वाली टीम एक आध ट्रॉफी की हकदार बनेगी. यहां से बात करेंगे टीम का, तो 40 रन बना, 41 रनों का बड़ा टारगेट इस मैदान के ऊपर रखा है, और 41 रनों का टारगेट का पीछा करने उतरी सलामी जोड़ी मैदान के ऊपर उस्मान पटेल, जिन्होंने लगातार बड़ी पारी खेलते हुए आए और इस बार भी चबे के साथ अपनी शुरुआत की. वीरेंद्र सहवाग के स्टाइल में हमेशा बल्लेबाजी करते हैं, आक्रामकता उनमें काफी है और हमेशा आक्रामकता के साथ बल्लेबाजी करते हैं. समीप उबेर यांच्याकडून एक पारितोषिक आले आहे. उस्मान पटेल यांनी जर 3 षटकार लागवले लागोपाठ, तर 2500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. तो बिल्कुल यहाँ पर कवि इनाम यहाँ पर लग चुका है, जो कि आयोजकों द्वारा एक बड़ी ट्रॉफी हम देख सकते हैं. गोरेगांव बॉयज आयोजित प्रिंस ट्रॉफी 2019 का यह पर्व अंतिम तौर पर आ चुका है, यानी कि अब आखिरी मुकाबले देखने को मिलेंगे. इसके बाद में सेमीफाइनल का पहला मुकाबला, दूसरा मुकाबला होगा, उसके बाद में मेगा पानी का मुकाबला होगा. यह क्वार्टर पानी का मुकाबला, कौन मुकाबला जीतकर आगे बढ़ेगा इस मैदान के ऊपर. बेहतरीन गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को चकमा देती हुई विकेट कीपर की दस्तानों में अली पटेल, वहां पर स्ट्राइक पर बल्लेबाज है, 9 स्ट्राइक पर बल्लेबाज उस्मान पटेल. जो कई गेंदबाजों को आसमान दिखाते हैं वो उस्मान मैदान के ऊपर है. नगर देखना होगा किससे से बल्लेबाजी होगी. 40 रन बनाकर 41 रनों का लक्ष्य है बीच मैदान के ऊपर. शुरुआत तो दमदार की है मैदान के ऊपर पहली गेंद से. यहाँ पर उस्मान ने चौबे के साथ शुरुआत की है. टोटल स्कोर की बात करेंगे तो 7 रन बगैर विकेट के नुकसान पर. गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, कट करना चाहते थे, बिल्कुल वहां पर बेहतरीन फील्डिंग. जानते एक एक रन की कीमत. यहाँ पर मांडा टीम के खिलाड़ी, मांडा टीम के समर्थक भी अभी भी मौजूद है कई संख्या में, उनका भी स्वागत करेंगे. और तलोजा टीम के सपोर्टर यहाँ पर बहुत है, क्योंकि तलोजा टीम यानी कि उस्मान पटेल की टीम है, और उस्मान की बल्लेबाजी देखने के लिए दर्शक अभी भी दिल थाम कर इस मैदान के ऊपर बैठे हैं. बड़ी पारी देखना चाहते हैं, कि सबसे बड़ी पारी उनकी रही थी बिल्कुल खारगर के मैदान के ऊपर. 106 रन बनाए थे उन्होंने, 23 गेंदें खेली थी और 106 रन की पारी उन्होंने खेली थी. इस बार एक्रस होकर खेलने की कोशिश थी, पैट पर गिरी. अपीला में उत्साह, ज्यादा आत्मविश्वास की कमी, क्योंकि जब लेग बिफोर की अपील होती है अंपायर की तरफ, तब अंपायर को 3 बातों के ऊपर गौर करना पड़ता है. पहली बात लेंथ, दूसरी बात लाइन, और तीसरी बात हाइट फैक्टर. मगर इस बार लाइन से बढ़कर लेग स्टंप के बाहर गेंद थी, अंपायर ने इसे नॉट आउट घोषित किया. टोटल स्कोर अभी भी रुका हुआ 7 के ऊपर. जीतने के लिए 41 रन का लक्ष्य है. 24 गेंद 41 रन प्रति ओवर की बात करेंगे तो 10.25 की औसत बरकरार रखनी है. मगर यहां पर अभी भी 5 गेंदें होने के बाद 7 रन बनाए. आखिरी गेंद के ऊपर एक आध बड़ा हिट, यह अच्छी गेंद थी पड़ने के बाद, मगर लेग स्टंप के बाहर. अंपायर का वाइड का इशारा. अतिरिक्त रनों में बढ़ोतरी टीम की टोटल बन चुकी है. यहां पर टोटल स्कोर 8 रन. बिल्कुल इनका मुकाबला जीतने वाली टीम का मुकाबला होगा. यहाँ पर कल जीतने वाली टीम थी, यानी कि कल मानकीवली टीम एक बड़ी जीत हासिल की थी, बड़ा क्रिकेट दिखाया था उन्होंने. आखिरी तौर पर बिल्कुल काफी बड़ा क्रिकेट देखने को मिला, और अंतिम मोमेंट में वो आखिरी गेंद पे मुकाबला जीता था मानकीवली टीम ने. इस बार वीरेंद्र सहवाग की स्टाइल में अपर कट, जैसे गेंद बाउंस हुई उतना ही जवाब दिया. अच्छा, उछलती गेंद का उछलता जवाब, गेंद कवर बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए और ओवर की समाप्ति. पहला पावर प्ले का ओवर समाप्त. टीम के टोटल बन चुके 12 रन.
टोटल स्कोर बन चुका है 12 रन, यानी कि हम देख सकते हैं शानदार शुरुआत मैदान के ऊपर जीत के लिए 41 रनों का लक्ष्य है। अब समीकरण बदल चुका है, 18 गेंदे 29 रन की आवश्यकता। काफी बड़ी प्रतियोगिता देखने को मिली, 4 रात से चलने वाली ये प्रतियोगिता। और सबसे ज्यादा हम जगदीश पाटिल जिक्र करेंगे दत्ता मामा बनोटे, जिन्होंने लगातार 4 दिन से कई मेहनत की है। बिल्कुल जैसे उनके ऊपर बड़ी जिम्मेदारी थी, 4 दिन नहीं बल्कि 1 महीना से, जब से इस टूर्नामेंट का ऑर्गेनाइजेशन किया गया तब से वहां पर दत्ता मामा बनोटे जिन्होंने काफी बड़ा योगदान दिया। एक बार जोरदार तालियां दत्ता मामा बनोटे, जिन्होंने काफी बड़ा योगदान इस प्रतियोगिता को 4 लगाने के लिए उन्होंने कई मेहनत की और इनकी मेहनत आज सफल होती हुई, यानी कि यह आयोजन सफल होता बा। खासतौर पर ग्रामस्थ मंडल गोरेगांव, जिनका भी शुक्रिया अदा करना चाहिए, क्योंकि बहुत सारे स्टेज मैंने देखे जहां पर गांव वाले यानी कि ग्रामस्थ मंडल का स्वागत किया जाता है, मगर यहाँ पर उनका स्वागत नहीं बल्कि जो कि मेहमान आते हैं उनकी मेहमान नवाजी उन्होंने की। खासतौर पर उनका भी मैं शुक्रिया अदा करूंगा। बड़े दिल वाले इंसान है इस गांव में, पहली मर्तबा ऐसे इंसान देखने को मिले जो कि हर टूर्नामेंट में मिल गया। बिल्कुल गांव वालों का स्वागत पहले कहते हैं, मगर आज उन्होंने बड़े दिल के साथ मेहमानों का मेहमान नवाजी की। उनका भी ग्रामस्थ मंडल गोरेगांव सभी का मैं शुक्रिया अदा करता हूं। उनकी वजह से आज ये प्रतियोगिता हम देख सकते हैं 4 चांद लग चुके हैं, यानी कि सफल होती भी इस विभाग की सबसे बड़ी टूर्नामेंट आप देख सकते हैं। बड़ी नाइट टूर्नामेंट इस मैदान के ऊपर चलती हुई आखिरी दौर पर आ चुकी है, यानी कि मुकाबला क्वार्टर फाइनल का, इसके बाद में सेमीफाइनल और मेगा फाइनल का मुकाबला होगा। दोस्तों बेहतरीन क्रिकेट देखने को मिला, पहले रात से आखिरी रात तक सभी ने बड़ा योगदान दिया। सभी का फिर एक बार शुक्रिया अदा करता हूं। इस बार गेंद को उड़ाया हमें, खिलाड़ी गेंद के नीचे और ये कैच ड्रॉप। बिल्कुल यहाँ पर बराबर खिलाड़ी ने भी बताया था कि कैच नहीं लेंगे, इतना विश्वास इस खिलाड़ी के ऊपर है। बिल्कुल जीवनदान किससे मिला तो रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल अकेले के दम पर मुकाबला जीत सकते हैं। बिल्कुल यहाँ पर कैच लेते तो आधा मुकाबला यहां से जीत सकते थे मांडा टीम। एक मौका बना था मगर यहां पर कैच नहीं पकड़ पाए। 2 रन के साथ टीम का टोटल बनता हुआ 3 रन आए। बिल्कुल यहाँ पर 3 रन के साथ टोटल को स्कोर की बात करेंगे 16 रन। जीतने के लिए 25 रन की आवश्यकता होगी। बची भी गेंदों के ऊपर 16 गेंदे 25 रन का समीकरण मैदान के ऊपर। यह गेंद ऑफ स्टंप के बाहर, वाइड का इशारा। अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, यदि बिल्कुल यहाँ पर मुकाबला जीतना चाहते हैं तो अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना होगा। मगर यहाँ पर टोटल स्कोर की बात करेंगे तो 17 रन बन चुके हैं। जीतने के लिए 24 रन की आवश्यकता, 16 गेंदें बची है और 24 रन की आवश्यकता। क्या मुकाबला, कौन जीत पाएगा मैदान के ऊपर। यह गेंद शानदार स्ट्रोक, हवा में खेला, खिलाड़ी मौजूद। इस बार चिड़िया छिप गई खेत में। विकेट का पतंग, नामी बल्लेबाज उस्मान पटेल बैक टू द पवेलियन। या ठिकाणी मी टी शर्ट साठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचा या ठिकाणी आभार मानतो। यामध्ये मुजब्बीर बाबा बुबेरे, निहाल बुबेरे, काईब बुबेरे, शाबीर बुबेरे, बाबू बुबेरे, शाबीर गाजी, प्रमोद खंडागले, रणजित सोनकांबळे, समी गुलजार बुबेरे, असलम खान, अनीस खान, शाहनवाज उर्फ शानू शेख, रमजान मामू, मुशा बुबेरे, वालजी पटेल, कौशिन नाचन, रियान खान बंदे, मंसूर पटेल, भूषण देशमुख, बंधू एकनाथ राऊत, इरफान नजे आणि जहीद जुवारी यांनी या 32 टीम साठी टी शर्टचं सहकार्य केलं होतं। मी ग्रामस्थ मंडल गोरेगावच्या वतीने त्यांचं आभार मानतो। धन्यवाद। बिल्कुल क्या बात है, यहाँ पर ब्रांस बैंड भी पहुंच चुके हैं, यानी कि आज जल्लोष होगा, आखिरी रात और जल्लोष भी होगा मैदान के ऊपर। ब्रांस बैंड भी पहुंच चुका है। यह बेहतरीन गेंद पड़ने के बाद थोड़ी सी बाउंस हुई और बल्लेबाज को चकमा देती हुई विकेट कीपर के दस्तानों में उस्मान आउट हुए। मगर क्या इस बार अली अपना दमखम दिखा पाएंगे मैदान के ऊपर, क्योंकि मुकाबला जीतना है तो अली को दमखम दिखाना होगा। यहां से बल्लेबाजी तगड़ी करनी होगी, क्योंकि मुकाबला जीतना है तो अब यहां पर अली को बेहतरीन क्रिकेट दिखाना होगा। यह गेंद पड़ने के बाद बाउंस भी यहां पर लगातार हम बात करेंगे तो बिल्कुल यहां पर बाउंस गेंद थी। बिल्कुल पड़ने के बाद टेक ऑफ भी, बल्लेबाज को चकमा दिया, डॉट बॉल की समाप्ति। और अब बची भी गेंदे
इस ओवर की बात करेंगे तो दूसरा ओवर प्रगति पर है। इस ओवर में गेंदे फेंक चुके हैं 5, 13 गेंदे। जीत के लिए समीकरण की बात करेंगे तो अभी भी 24 रन की आवश्यकता मैदान के ऊपर। चौथा मुकाबला तलोजा विपक्ष मांडा के बीच। ये अच्छी गेंद थी, डिफेंसिव, ये बेहतर क्रिकेट है। जानते अली भी अच्छी गेंद को सम्मान देना चाहिए, क्योंकि जब खराब गेंद आती है तो उसके ऊपर चौके छक्के लगाते हैं, तो आप अच्छी गेंद को सम्मान देना भी बेहतर क्रिकेट है। और 1 रन के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 18 रन। इस गेंदबाज की सराहना करनी चाहिए, क्योंकि इस ओवर में रन आए केवल 6 और सबसे बड़ी सफलता यानी कि उस्मान पटेल को आउट करने का काम इसी ओवर में किया। तो बिल्कुल यहाँ पर एक कामयाब ओवर, एक सफल ओवर समाप्त होती हुई टीम का टोटल बन चुका 18 रन। और जीत के लिए समीकरण अब 23 रन की आवश्यकता। 12 गेंदों और 12 गेंद में अब 23 रन की आवश्यकता। या स्पर्धेसाठी ज्यांनी आर्थिक मदत केली त्या मान्यवरांना मी धन्यवाद देतो। यामध्ये वीरेंद्र झवेरी, महेश शेठ बनोटे, परागजी मोरे जनता सुपर मार्केटचे, प्रवीणजी राऊत, उल्हास अंबावणे, महेश जाधव, विजय पावसकर, प्रमोद शेलार, दाऊद खान, महाकाली सुपर मार्केट, नदीम आडाल बंधू, आरिफ भाई, रुपेश गवली, जमीर सुरमे, दानिश बुबेरे, मुन्ना बुबेरे, मुजफ्फर बुबेरे, रिजवान खोत, बालाशेठ कामरी, बाबू बुबेरे आणि अहमजद बुबेरे या सर्वांचे मी धन्यवाद देतो। बिल्कुल सभी का बड़ा योगदान, सभी का शुक्रिया अदा करते हैं, क्योंकि मुकाबला आखिरी तौर पर, टूर्नामेंट आखिरी तौर पर आ चुकी है। और बिल्कुल यहाँ पर सभी का शुक्रिया अदा करते हुए हमारे दत्ता माम बनोटे, जिनके ऊपर 4 दिन से 4 रात से यहाँ पर लगातार जिम्मेदारी है और जिम्मेदारी को बखूबी निभाया। बिल्कुल उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे। बहुत बड़ी टूर्नामेंट, दर्शक भी खुश है इस मुकाबले को, इस टूर्नामेंट को देखकर। बिल्कुल एक स्टेडियम से भी कम नहीं है, वानखेड़े स्टेडियम से भी कम नहीं है यह मैदान। और बिल्कुल ये गेंद स्ट्रॉन्ग अपील, अपीलों में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी। बिल्कुल यहाँ पर पढ़ने के बाद बल्लेबाज को चकमा दिया था। ऑप्शन के बाहर गेंद थी। लगातार यहाँ पर एलबीडब्ल्यू का अपील कर रहे हैं। बिल्कुल एलबीडब्ल्यू का अपील जब करते हैं गेंदबाज, सब अंपायर को 3 बातों के ऊपर गौर करना पड़ता है, लेंथ, लाइन और हाइट फैक्टर। इस बार आउटसाइड दी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी। बिल्कुल यहाँ पर अंपायर ने नोट आउट घोषित किया। शहबाज हाजी अहमद स्टेडियम वानखेड़े स्टेडियम से भी कम नहीं है। दर्शकों को बिल्कुल ऊपर बैठकर मुकाबला देखने का मजा और कुछ और होता है। और बिल्कुल आज वो स्टेडियम का मुकाबला देखने के लायक, बिल्कुल यहाँ पर दर्शक उसका लुत्फ उठा रहे मैदान के ऊपर। 11 गेंदे, ये अच्छी गेंद हवा में खेला, कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है। जब तक गेंद को रोके फेंके मौका बना यहाँ पर अली के पास दूसरा रन लेने का। और 2 रन के साथ टीम का टोटल बन चुका है यहाँ पर 20 रन। जीतने के लिए अभी भी 21 रन की आवश्यकता होगी। 41 रनों का टारगेट रखा है, मगर 20 रन बन चुके हैं यहाँ पर 14 गेंदों के ऊपर। मगर 10 गेंदों में अब रन बनाने इस मैदान के ऊपर। 10 गेंदे, 21 रन की आवश्यकता। लगातार कोशिश मगर नाकामयाब। इस बार गेंद हवा में थी, कोशिश तो जरूर की थी फील्डर ने, मगर पांच से दूर जब बैकअप बिल्कुल तब तक यहाँ पर रन मिलते। 2 रन के साथ टीम आगे बढ़ती हुई 22 रन, 22 रन बन चुके। 19 रन की आवश्यकता। 9 गेंदे, 19 रन और गेंदों के बीच में अंतर है, फासला है केवल 10 का। तो मुकाबला अभी भी बैलेंस है, यानी कि आने वाली 3 गेंदें बहुत महत्वपूर्ण है। यदि गेंदबाजी अच्छी होती है तो मांडा टीम मुकाबले में मजबूती पाएंगे। गेंद लोअर फुल टॉस, यहां पर डायरेक्ट हिट की कोशिश की है। दोनों बल्लेबाज एक ही एंड में, बिल्कुल करीबी मामला बन सकता था। नजदीकी खिलाड़ी नहीं थे, बिल्कुल यहां पर नजदीकी खिलाड़ी होते तो बिल्कुल करीबी मामला भी बन सकता था, रनआउट का खतरा बन सकता था। मगर एक रन के साथ टीम आगे बढ़ती हुई 23 रन, इक्का दुक्का के साथ टीम आगे बढ़ती हुई इक्का दुक्का की तरफ। बिल्कुल यहाँ पर तलोजा टीम जीत की तरफ बढ़ती हुई, मगर अभी भी जीत बहुत दूर है। 23 रन बन चुके हैं, 18 रन की आवश्यकता है। 8 गेंदे, 18 रन। बिल्कुल यहाँ पर काफी रात हो चुकी है, 3:04 बिल्कुल 3 बज चुके हैं आणि मुकाबला चलता हुआ मैदान के ऊपर थोड़ी शबनम भी गिरती हुई। बिल्कुल यहाँ पर ठंडी माहौल, कल इससे भी ज्यादा ठंड थी, मगर आज बिल्कुल क्लाइमेट की बात करेंगे तो आज क्रिकेट के लिए अनुकूल क्लाइमेट है और बिल्कुल अच्छा क्रिकेट आज देखने को मिला। दर्शकों को पैसा वसूल क्रिकेट देखने को मिला। आज उस्मान पटेल की पारी भी देखने को मिली, मगर जिस तरह से वो पारी देखना चाहते थे वो पारी नहीं खेल पाए उस्मान पटेल। जीतने के लिए 8 गेंदे, 18 रन की आवश्यकता। राइट आर्म ओवर द विकेट। यह अच्छी गेंद थी, पॉइंट के ऊपर से गेंद को मोड़ दिया।
पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ, कोई अपर मौका नहीं है और गेंद सीधे निकल चुके बाउंड्री लाइन के बाहर। और एक खूबसूरत चौबा, चौबे के साथ मुकाबला आगे बढ़ता हुआ 27 रन जीतने के लिए अब यहां से 14 रन की जरूरत होगी। 7 गेंदे 14 रन, एक आध बड़ा हित मुकाबले का रुख बदलता है, वैसे मानो एक आध विकेट भी मुकाबले का रुख बदल सकती है। अभी भी कुछ बिगड़ा नहीं है, अभी भी मुकाबला बैलेंस है। मैंने कहा जिससे से एक आध बड़ा स्ट्रोक मुकाबले का रुख बदलता है, वैसे ही मानो एक आध विकेट भी मुकाबले का रुख बदलेगा। यहां से कोशिश करनी होगी। मैंने पहले कहा था कि कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती और बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती। बिल्कुल मेहनत करनी होगी मैदान के ऊपर। हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा। बिल्कुल यहां से अच्छी गेंद थी, जड़ में डाल दिया और इस बार गेंद उठाकर फेंके, मौका बना 1 रन का। ओवर की समाप्ति, 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम की टोटल बन चुके 28 रन। जीत के लिए आखिरी ओवर में 13 रन की आवश्यकता। आखिरी ओवर 13 रन की आवश्यकता। कमाल का मुकाबला। दर्शक भी इस मुकाबले को देखकर हैरान हो चुका है क्योंकि मुकाबला उस तरीके का आ चुका मैदान के ऊपर। बिल्कुल एक जबरदस्त मुकाबला, दिल को बहलाने वाला यह मुकाबला। दर्शक इस मुकाबले को एंजॉय करते हुए आखिरी ओवर जीतने के लिए यहां से अभी भी रन चाहिए 13 और बिल्कुल यहां पर कोशिश तो बड़ी रखनी होगी दोनों टीम को क्योंकि अब यहां से मुकाबला अभी भी समाप्त नहीं है। मुकाबला अभी भी दोनों तरफ झुका हुआ है, यानी कि यहां से जो गेंदबाजी अच्छी करेगा, इस बार गेंदबाजी अच्छी हुई तो बिल्कुल मांडा टीम इस मुकाबले में जीत हासिल करेंगे और यदि बल्लेबाजी अच्छी हुई तो यहां पर जीत का जश्न मना सकती है यहां पर तोलोजा टीम, क्योंकि मुकाबला उतना बड़ा डू और डाई का मुकाबला। कोरिया मोरोसी की स्थिति मैदान के ऊपर, क्योंकि जो जीतेंगे एक ट्रॉफी के हकदार बनेंगे, जो हारा इस मैदान से बाहर। यानी कि यहाँ पर दोनों के लिए मुकाबला ये बहुत महत्वपूर्ण है, दोनों के लिए जीत बहुत महत्वपूर्ण है। जीतेंगे तो ट्रॉफी के हकदार, जीतेंगे तो सेमीफाइनल में, मगर ये जीत किसके तरफ होगी, तोलोजा या मांडा टीम के पक्ष में। बिल्कुल यहां पर निर्णायक ओवर जो कि फेंकने जा रहे गेंदबाज, यहां से मांडा टीम की ओर से आखिरी ओवर का इस्तेमाल करेंगे गेंदबाज सत्यम। एक अच्छे गेंदबाज जिन्होंने लगातार 2 मुकाबले में शानदार गेंदबाजी की है, मगर इस बार क्या अच्छी गेंदबाजी कर पाएंगे। सामने तगड़े बल्लेबाज है। फुल टॉस गेंद प्रहार किया हवा में, खिलाड़ी मौजूद मगर पहुंच से दूर, बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन, शेर की दहाड़ और दर्शकों की यहां पर जल्लोष। बिल्कुल यहां पर तलोजा टीम के पक्ष में आधा दर्शक है। शोर शराबा, जैसे छक्का आया वैसे यहाँ पर शोर शराबा, क्योंकि यहां पर गेंदबाज ने गलती की। फुल टॉस गेंद क्रिकेट की भाषा में सबसे खराब गेंद है। क्रिकेट की भाषा में 3 खराब गेंदें होती है, फुल टॉस, ओवर पिच और शॉर्ट पिच, ये 3 गेंदें खराब होती है। और इस समय ऐसे समय में इस गेंदबाज सत्यम ने फुल टॉस का इस्तेमाल किया और उसके ऊपर नतीजा ये कि गेंदबाज के ऊपर बड़ा छक्का और छक्के ने मुकाबले का रुख बदला। जीतने के लिए अब 5 गेंदे 7 रन की आवश्यकता। तोलोजा टीम का खेमा अब खुश हो चुका है और जल्लोष मना रहा है क्योंकि मुकाबले में मजबूती आती हुई। इससे पहले हम आमंत्रित करेंगे बिल्कुल मानकिवली टीम के कप्तान कहीं पे है, तो आइए, क्योंकि अगला मुकाबला सेमीफाइनल का होगा। तो मानकिवली टीम आप मंच के सामने आना है, 12 खिलाड़ी लेकर कप्तान को आना होगा। आइए अब रेडी हो जाए, क्योंकि बहुत देर से आप बैठे हैं, मगर आप रेडी होना होगा क्योंकि यहां से सेमीफाइनल का मुकाबला आप खेलना है। इस बार उड़ाए गेंद को, लॉन्ग 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 बिग वे, यस इज दैट इज अ मैसिव लॉन्ग बिग वे, मार्टिट गॉन 6। लगातार 2 छक्कों ने मुकाबले का रुख बदला और यहां से मुकाबला अमन 11 तलोजा टीम के पक्ष में झुकता हुआ। जीत अब तलोजा टीम के दरवाजे पर दस्तक दे रही है, तो हार की कगार पर मांडा क्रिकेट टीम। अकीब पटेल, बिल्कुल यहाँ पर अकीब के लिए बल्लेबाजी के लिए यहाँ पर इनाम आ चुका है। एरब बुबरे हमारे सम्मानीय दिलदार इंसान, बिल्कुल जिनके तरफ से यहाँ पर 500 रुपए का इनाम है। एटीएम बंडल देखो कितने रात में खुला हो चुका है।
और इस बार जीत हासिल की है अमन 11 तलोजा टीम गोस टू द सेमीफाइनल। समी साजिद बुबेरे जिनकी तरफ से 1000 रुपए का इनाम भी आ चुका है। बिल्कुल यहां पर मुकाबला जीतकर सुपर 4 में टीम पहुंच चुकी है गोस टू द सेमीफाइनल। अमन 11 तलोजा टीम गोस टू द सेमीफाइनल। कमाल का मुकाबला रहा और यहां पर शिकस्त दी है मांडा जैसे बड़े टीम को। उस्मान आउट होने के बाद कमाल की यहां पर जबरदस्त पारी खेली और अपने टीम को योगदान दिया। अकीब पटेल ने 21 रनों का मैन ऑफ द मैच का हकदार बने। अकीब पटेल आइए मंच के ऊपर। अकीब पटेल ने क्या कमाल के 2 स्ट्रोक लगाए, पूरी तरह से मुकाबला जीताया। बिल्कुल यहां से सराहना करनी होगी अली पटेल की जिन्होंने भी बखूबी साथ निभाया मैदान के ऊपर। यहां से बात करेंगे तो उस्मान आउट होने के बाद अली ने साथ दी मैदान के ऊपर, मगर अकीब ने क्या कमाल की पारी खेली है। अकीब ने 21 रन की पारी खेली और 17 रन की पारी उस्मान यहां पर अली ने खेली थी। तो अकीब पटेल बन चुके मैन ऑफ द मैच। आइए अकीब मंच के ऊपर। हेलो अकीब पटेल। जाहिद बुबेरे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल। अकीब पटेल यायचे मॅन ऑफ द मॅच। अकीब पटेल मॅन ऑफ द मॅच। साजिद गाजी यांच्या मार्फत एक सुंदर ट्रॉफी आणि अविनाश केवणे यांच्या पंचभूतीकडून एक टी शर्ट, तसेच एरा बुबेरे यांच्याकडून 500 रुपये आणि समी साजिद बुबेरे यांच्याकडून 1000 रुपये असं 1500 रुपयाचं पारितोषिक या फलंदाजासाठी आलेलं आहे। एरा बुबेरे द्यायचे पैसे। मानकिवली संघ नाणेफेकीसाठी यायचे। तलोजा संघ या ठिकाणी हजर आहे। मानकिवली संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे। या ठिकाणी प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये ग्रामस्थ मंडळ गोरेगाव यांच्याकडून। द्वितीय पारितोषिक सन्मान्य प्रसादजी परब किशोरबाई शेलार यांच्या मार्फत। तृतीय पारितोषिक रुपेशजी गवळी। चतुर्थ पारितोषिक आशिष दामले। मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक अजिंक्य शेलार। बेस्ट बॅट्समन कूलर युनुस गाजी। बेस्ट बॉलर कूलर अरिशा बिल्डिंग मटेरियल सप्लायर मिराज बुबेरे। बेस्ट फिल्डर मोबाईल मुजीब बुबेरे। 1 ते 4 ट्रॉफी मिजाब बुबेरे यांच्या मार्फत देण्यात आलेल्या आहेत। मॅन ऑफ द मॅच सर्व ट्रॉफ्या साजिद गाजी। पोलीस ट्रॉफी एरा बुबेरे। बॉलचं सहकार्य राहुल विशे। पाणी सहकार्य समी साजिद बुबेरे। जेवण व्यवस्था स्टार कॅटर्स वांगणी। लोलर अजीज भाई यांच्या मार्फत या सामन्यांसाठी सहकार्य करण्यात आलेले आहे। मी रमेश मयेकर यांना विनंती करतो आपण यायचे। या ठिकाणी रमेश मयेकर यांचा सन्मान होईल ज्यांनी 4 दिवस मानकिवली संघ यायचे। रमेश मयेकर यायचे आपण। गेली 4 दिवस स्कोरिंगचं जे काम करतात रमेश मयेकर यांचा या ठिकाणी अक्रम बुबेरे यांच्या हस्ते। रमेश मयेकर या। अक्रम बुबेरे यांच्या हस्ते रमेश मयेकर स्कोरर आमचे यांचा सन्मान होणार आहे।
अक्रम बुबेरे. कुठे गेले आहेत ना अखिल भाई, कुठे गेला अखिल भाई? शहबाज काका बुबेरे यायचे आपण मंचावर. आपला या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ गोरेगाव यांच्या वतीने सन्मान होणार आहे. शहबाज बुबेरे. या स्पर्धेसाठी सर्वांचीच मेहनत आहे, पण त्या मेहनतीचा खरं सूत्रधार असेल ते शहबाज काका. शहबाज काका बुबेरे यायचे. मानकोली संघ नाणेफेकीसाठी यायचे. लोकसभेची निवडणूक लागली आणि अशा या वातावरणात या सामन्यांना पोलिसांची संमती मिळवून देण्याचं काम ज्यांनी केलंय त्या दोन व्यक्ती आणि त्या दोन व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. नय्यर भाई आणि यासीर भाई यांना मी विनंती करतो आपण यायचं या ठिकाणी, कारण हे मोठं काम आहे. पोलीस स्टेशनचं ज्यांनी संमती मिळवून दिली त्या नय्यर भाई आणि यासीर भाई यांना मी विनंती करतो आपण मंचावर यायचे. शहबाज काका यायचे. जगदीश सर टॉस घ्या. टॉस उडवा. नय्यर भाई आणि यासीर भाई यांच्या शुभ हस्ते या सामन्याचे नाणेफेक होईल. मानकोली संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि तलोजा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करतो. शहबाज चाचा बुबेरे यायचे. आमच्या सर्वांच्या वतीने नय्यर भाई आणि यासीर भाई यांचा सन्मान करायचा आहे. तुमचा आधी नाही तुमचा साहेबाज काकांचा करायला कोणला साहेबाज काकांचा करायला या ठिकाणी साहेबाज काकांचा सन्मान होतोय. ग्रामस्थांच्या वतीने मी दानिश भाईंना विनंती करतो आपण यायचे. सर्व ग्रामस्थांच्या वतीने दानिश भाई बुवेरे घेतील 5-10 मिनिटं घेतील. मी काय ती काय केली सांगायला तुम्ही सांगा ना त्यांना. शहबाज चाचांचा या ठिकाणी सन्मान होतोय. दानिश भाई बुवेरे संपूर्ण गोरेगावच्या वतीने दानिश भाई बुवेरे.
हॅलो. तर याच दरम्यान आपण अजून एक शुभ सन्मान घेऊया. खऱ्या अर्थानं या स्पर्धेला ज्यांनी खूप मेहनत केली या स्पर्धेसाठी आपण पाहतो जे आमचे दत्तामामा बनवडे 4 रात्र नव्हे तर या स्पर्धेत जेव्हा ही स्पर्धा इथे घोषित केली तेव्हापासून त्यांनी मेहनत केली आणि खऱ्या अर्थानं त्यांचं योगदान खूप राहिलं या स्पर्धेसाठी. एकदा जोरदार टाळ्यां स्वागत करा त्यांचं. कारण गोरेगाव स्पर्धा म्हटली तर आज स्वतःची स्पर्धा म्हणून ज्याने या स्पर्धेकडे लक्ष केंद्रित केलं आणि स्पर्धेसाठी मेहनत घेतली ते आमचे दत्तामामा बनवडे यांचं स्वागत आमच्या व्यासपीठावरती. पाहुण्यांचा पाहुणचार आणि प्रत्येक पाहुण्यांचा इथे शुभ सन्मान आणि जे या ठिकाणी अँकरिंगची भूमिका ज्यांनी निभावली ते आमचे दत्तामामा यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती. हॅलो. हॅलो हॅलो. यस डिसिजन चौकार. यस 4 धावा. तर पहा या ठिकाणी उस्मान पटेलचा झेल सोडलाय. अमरीश मराठे होते त्या ठिकाणी चांगला प्रयत्न केला होता. प्रयत्नाला यश आलं नाही आहे आणि अखेरकार झेल सुटला गेलाय आणि या 4 धावा. तर चला स्वयंसेवक सीमारेषेवरती राहा. स्वयंसेवक हॅलो. तर पहिल्याच बॉलवरती जीवनदान मिळतं ते फलंदाजाला. गोलंदाज पाहतोय आपण निलेश मराडेला. पॉवर प्लेचं पहिलं षटक. सज्ज होतोय पुन्हा एकदा उस्मान. या ठिकाणी कव्हर ट्राय करतोय वीरेंद्र सेहवाग स्टाईलने. पॉइंटच्या वरून चेंडूला खेळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. तर झेल सुटल्यानंतर लगेचच बॅकफुटला आल्यात आणि पॉइंटच्या वरून एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय.
4 धावसंख्या पुढे सरकले. 8 धाबा झाल्यात. सेमी फायनलचा सामना आहे. तर याच्यानंतर लढत असेल मेगा फायनलची. जो लेटेस्ट स्टार धारोल संघ ऑलरेडी क्वालिफाय झालाय आणि यातून मात्र कोणता संघ त्यांच्याशी खेळेल. उस्मान पुन्हा एकदा ऑफ ड्राय करायचं होतं. या ठिकाणी बॅटवरती चेंडू व्यवस्थित नाहीये. डॉट चेंडूची सांगता. प्रेक्षकांचा मात्र प्रचंड प्रतिसाद. प्रत्येक चेंडूवरती मात्र आपापल्या संघाला चेअरअप करतात. या ठिकाणी तर 200 प्रेक्षक थोड्या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. उस्मान यावेळेस मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक होते डीप मिड विकेटला. त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू फ्लाय होतोय 4 धावेसाठी. तर या ठिकाणी तिसराच चौकार उस्मान पटेलच्या बॅट मधून. आज मात्र या ठिकाणी पाहतोय आपण 3 चौकार. फुल टच चेंडू होता. यावेळेस मात्र डीप मिड विकेटला 4था चौकार आणि झेल सुटल्यानंतर मात्र या मानकिवली टीमला त्याची किंमत मोजावी लागते. 4 चौकार या पहिल्या षटकामध्ये आहे. तर 5 चेंडू फेकले गेलेत. 16 धावा धापडकावरती पाहतोय आपण. तर पहिल्या तीन सामन्यामध्ये प्रथम क्षेत्ररक्षण केलं होतं या तलोजा टीमने आणि या सामन्यामध्ये आपल्याला मात्र प्रथम फलंदाजी करताना पाहतोय उस्मानला. शेवटचा बॉल. यावेळेस इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट आणि 5वा चौकार. तर बघा ज्या वेळेला मात्र फलंदाजाने जीवनदान दिलं तेव्हा मात्र फलंदाज ईर्षेने पेटल्यात. आज सुद्धा बरेच कित्येक सामने आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळतोय आणि तसाच सामना मी सांगेन या ठिकाणी गतवर्षी पेंदरच्या मैदानावरती झाला होता. हाच संघ होता तलोजे संघ. मात्र उस्मानचा झेल सुटल्यानंतर पुन्हा एकदा उस्मानने एक वादली खेळली त्या ठिकाणी साकारली होती. मात्र आज सुद्धा तशी अपेक्षा असेल कारण पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये थोडासा अपयशी झालाय. मागच्या सामन्यात सुद्धा चांगला खेळ करेल असं वाटलं. मात्र एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन परतला आणि या सामन्यात पहिल्याच बॉलवरती झेल सुटलाय. त्यामुळे 5 चौकार पाहायला मिळाले. तब्बल 20 धाबा. तर दुसरे षटक गोलंदाज पंकज या ठिकाणी येतात. तर स्ट्राईकला आली. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा अलीसाठी हा चांगला चेंडू होता. यॉर्कलाईनचा परेश होते त्या ठिकाणी. एक स्टायलिश खेळाडू आणि 1 धाव आले. धावपळकावरती 21 या धावसंख्येवरती पोहोचलाय. मात्र धारोल संघ कोणत्या संघाचा या ठिकाणी विचार करत असेल खेळण्यासाठी कारण अतिशय चांगली कामगिरी राहिली आहे या धारोल संघाची आणि आता मात्र त्यांना सामना खेळावा लागेल. या ठिकाणी चांगला चेंडू होता. बॅक टू बॉलर्स खेळतोय. निश्चितच प्रेक्षक मात्र मानकिवलीचे फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. उस्मान यावेळेस मात्र जोरदार प्रहार करतोय. चेंडू मात्र लॉंग बिग वे. दिस इज माय टेट 6 रन.
27 धाबा फलकावरती झाल्यात. थोडस शॉर्ट टीम मीटिंग या ठिकाणी करण्यासाठी येतोय की कशा प्रकारे उस्मानला रोखायचा. या ठिकाणी उस्मानने मात्र आपल्या नावाचा डंका वाजवलाय. 5 चौकार 1 षटकार टोकतोय अद्यापर्यंत. रिव्हर्स अटॅक करतोय आणि या ठिकाणी मात्र चांगला क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या गेल्यात. एक पहिला चेंडू डॉट पंकज. आणि यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढतोय चेंडू मात्र डीप फाईन लेगला वेगाने. आज चौकार, एक आणखीन एक, 4 धावा. तर 31 धावा. किती? 31 धावा धावफलकावरती आहेत. त्यातल्या त्यात मात्र उस्मानच्या जर पाहिल्या तर एकट्याच्या 30 धावा आहेत. तर 10 चेंडू 30 धावा, 300 स्ट्राईक रन रेटने फलंदाजी करताना पाहतोय आपण. चमकदार कामगिरी. झेल सुटल्यानंतर मात्र ठिकाणी चमकदार कामगिरी. यावेळेस मात्र बीट होतोय. 1 धावेचा प्रयत्न आणि 1 धाव कंप्लीट केली जाते. लेग बायच चा इशारा येतोय आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय आणि धावसंख्या 32, 16 ची सरासरी पाहायला मिळतोय आपल्याला. 16 ची सरासरी पाहिली. सलामीची जोडी मैदानामध्ये खेळ करत असताना मात्र जीवनदानाचा फायदा या ठिकाणी उचललाय तो मात्र उस्मानने. स्वतः पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतील. पुन्हा एकदा टीम मीटिंग थोडीशी करण्यात येतोय की कशा प्रकारे रणनीती करायची आहे. निलेश मराठे समोर मोठा प्रश्न उभा राहिलाय की उस्मान पटेलला कसं रोखायचं. तर गेम प्लॅन बनवला गेलाय. तिसरा गोलंदाजाचा वापर. या ठिकाणी देवेंद्र एक नौका गोलंदाज आहे. देवेंद्र ज्याने काल चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली होती त्याच गोलंदाजाचा वापर. तर निश्चितच आज मात्र फार मोठ्या संख्येने प्रेक्षक आले होते. पार कर्जत, नेरळ, वांगणी परिसरातील बदलापूर टिटवाला पासून प्रेक्षक या ठिकाणी आले होते. उस्मानचा गेम आणि या ठिकाणी पाहतोय चेंडू स्वीट साऊंड, टक असा आवाज आणि असा धावा. तर निश्चितच प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि ज्या खेळाची अपेक्षा होती उस्मानच्या ते मात्र या ठिकाणी पाहतोय आपण. चौकार षटकार टोकल्यात. तर अतिशय चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा फटका. यावेळेस मात्र दॅट इज अ कडक आणि असा धावा. व्हॉट अ शॉट, ब्रिलियंट. तर निश्चितच एकूण 42 ना, तुम्ही 44 लिहिलंय. तर स्कोर 44 झाला आणि उस्मानच्या यावेळेस 42 धावा आहे. सर्वाधिक धावसंख्या. मागाशी मात्र जो मांड्याचा खेळाडू होता रवी परब त्याच्या 40 धावा होत्या वैयक्तिक. मामा तर समीर साजिद बुबेरे यांच्याकडून उस्मानसाठी समी साजिद बुबेरे यांच्याकडून 1,500 रुपये पारितोषिक आलंय. तरी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा. दत्तामा कुठे आहेत आमचे?
तर 44 धावांवरती खेळतोय उस्मान. तर 14 बॉल आणि 44 धाबा. तर निश्चितच उस्मान यावेळेस मात्र हेलिकॉप्टर आणि 4 रन्स. तर पहा असं वाटलं होतं षटकार होईल. तर टीमच्या 50 धावा. जरा जोरदार टाळ्या. टीमच्या 50 आणि उस्मानच्या 48. तर पहा 48 धावांवरती खेळतोय. पहिला फलंदाज ठरेल का या ठिकाणी 50 धावा बनवणारा. कारण अद्यापर्यंत 4 रात्रीमध्ये कोणाला तो कारनामा करता आला नाहीये. आणि या ठिकाणी मात्र डॉट चेंडू फेकलाय. थोडासा दिलासा मिळतोय. तर समोर जे प्रेक्षक आहेत आपण तो रेलिंग आलो नका. मुकलेश या ठिकाणी मात्र लेग स्टंपला चेंडू. एक धाव. यस बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळतोय. पहा अतिशय चांगला चेंडू फेकला होता. थोडासा दिलासा मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणि जवळजवळ 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 16 चेंडू हे उस्मानने फेस केल्यात अद्यापर्यंत. 18 मधून 16 चेंडू फेस केल्यात एकट्याने आणि 48 धावा. स्कोर 51 धाबा. दापलकावरती 51 धाबा. थोडासा अद्याप दिलासा मिळत नाहीये तो मानकिवली टीमला. थोडेसे त्यांचे प्रेक्षक शांत झाल्यात. चला गेम स्पीडअप करा. रात्रीचे ठीक 3:35 होतात. तर अद्याप याच्यानंतर मेगा फायनल आहे. प्रेझेंटेशन आहे. त्यामुळे सकाळी होणारच. चला शेवटचं षटक गोलंदाज परेश शिनारे उस्मान साठी. पहिल्यांदाच उस्मान साठी बॉल फेकतोय परेश. या ठिकाणी पुल करायचा होता. व्यवस्थित चेंडू बॅट वरती आला नाहीये. पहिला डॉट चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. थोडासा दिलासा मिळतो. एकूण 51 धाबा झाल्यात दापडक्यावरती. अद्याप 5 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. आणि या ठिकाणी व्हॉट अ शॉट आणि 50 धाबा. जरा जोरदार टाळ्या होत्या. 55 धाबा. तर निश्चितच या ठिकाणी 50 धावा पूर्ण केल्यात. उस्मान पटेलच्या बॅट मधून जरा जोरदार टाळ्या होत्या आणि बॅट वर करायचे उस्मान. याच प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी प्रेक्षक आले होते 2 सामन्यामध्ये मात्र थोडेसे नर्वस होते. 2 सामन्यामध्ये एक चांगली खेळी करता आली नव्हती आणि आज मात्र या ठिकाणी 50 धावा पूर्ण केल्यात. आणि जसं सामना सुरू होण्याच्या अगोदर आमच्या योगेश मडवींनी सांगितलं का आज उस्मान 50 धावा कुटेल आणि त्या मात्र त्यांचं बाकी खरं ठरलंय. आणि अद्याप 3 बॉल या षटकामध्ये शिल्लक आहेत. यॉर्क लाईनचा चेंडू ड्राईव्ह करतोय. चेंडूला ऑन साइडला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न नकार दिला जातो. एकच धाव आणि आता मात्र स्ट्राईक येतोय ते अलीकडे. 58 धावा. टोटल 58 स्कोर पाहायला मिळतो. उस्मान पटेलचा आज मात्र या ठिकाणी बल्ला बोललाय आणि निश्चितच मानकिवली टीम विचार करत असेल की झेल सुटलाय त्याची किंमत मात्र मोजावी लागली आपल्या टीमला. आता होतं कधी कधी असं. परेश यॉर्क लाईनचा चेंडू या ठिकाणी लेग स्टंपला होता. एक धाव यास आउट दिलं गेलंय. फलंदाज बाद होते आणि परेश शिनारेला पहिलं यश. शेवटचा बॉल बाकी असेल.
तर आकिब मैदानामध्ये जातोय. मगाशी आकिबने सामना जिंकून दिला होता. त्याच आकिबचा तोच आकिब मैदानामध्ये जातोय. तर निश्चितच परेशनी मात्र एक षटकार आला होता दुसऱ्या चेंडूवरती. त्याच्यानंतर 3 चेंडूवरती एकच धाव. तर एकंदरीत आज चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली परेशची. आणि या इनिंग मधील या सत्रामधील शेवटचा चेंडू. तर 58 धावा. धपलकावरती शेवटचा बॉल आकिबसाठी जोरदार परतवून लावलाय आणि डॉट चेंडू. गुड बॉलिंग. जरा परेशसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्या. परेशने मात्र अशा सिच्युएशनला चांगले षटक फेकलंय. फक्त आणि फक्त 7च धावा दिल्या. पहिल्या षटकात 20 धावा, दुसऱ्या षटकात 12 धावा, तिसऱ्या षटकात 19 धावा आणि चौथ्या षटकात फक्त 7 धावा. त्यामुळे टोटल 58 झाले आहे आणि 59 धावेचं लक्ष असेल ते मात्र मानकिवली टीम समोर. हॅलो. चला लगेच फलंदाज मैदानामध्ये जा. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बाग 11 अमन, 11 तलोजा. हॅलो. तर चला या ठिकाणी क्षेत्ररक्षण लाभात 2 फलंदाज मैदानामध्ये येतात, समाधान आणि पंकज. तर या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये पाहिलं आपण 58 धाबा कुठल्या गेल्यात. 59 धाब्याचं लक्ष असेल. येणाऱ्या 4 षटकामध्ये जवळजवळ 13.75 म्हणजे 15ची सरासरी ही कायम ठेवायची आहे ती मानकिवली टीमला. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. एकंदरीत उस्मान पटेलने मात्र चांगली खेळी साकारली आहे. मात्र ती त्याची खेळी या ठिकाणी तारेल की बाधक की साधक होईल याचं उत्तर मात्र आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये मिळेल. तर दुसरे सत्र सुरू होईल तेव्हा या ऐकूया पुन्हा एकदा योगेश मडवी यांना. तर थँक्यू सो मच जगदीश पाटील. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं मी स्वागत करेल. गेम ऑन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती
बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यामध्ये चेंडूला फेकून देतोय. जशास तसे उत्तर दिल्या मैदानावरती. टीट फॉर टॅट. जशास तसे उत्तर मैदानावरती. ज्या प्रकारे उस्मान पटेलने इथं खेळी केली मैदानावरती 55 धाबेची आणि त्याच प्रकारे खेळ करताना मैदानावरती पाहायला भेटेल का लक्ष 59 धाबेचं आहे. 24 बॉल मध्ये 59 धाबेचं लक्ष मनाशी बाळगून इथे सलामी जोडी मैदानावरती जातीय. स्वप्न आणि अभिलाषा मणी बाळगून इथे 2 ताकदवर फलंदाज समाधान आणि पंकज भोले असे 2 ताकदवर सलामी फलंदाज मैदानावरती. मानकिली टीमची सलामी ताकदवर जोडी. आता इथे जर चांगला खेळ उस्मानने ज्या प्रकारे केला तसा खेळ केला तर निश्चित मानकिली संघ देखील मॅच जिंकू शकेल. हा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. बॅटची कडा. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. समाधान बॅक टू द पवेलियन आणि इथे मानकिली टीमला पहिला धक्का. निश्चित असं वाटलं की एक चांगला मॅच प्रेक्षकांना पाहायला भेटेल कारण समाधाननं पहिलाच बॉलवरती षटकार ठोकला आणि षटकार ठोकल्यानंतर दुसरा देखील मोठा फटक्याचा प्रयत्न केला. मग इथे त्याला माघारी परतावं लागतंय. निश्चित आपण पाहतो फलंदाज समाधान बाद झालं. अझर पटेलला भेटलेली पहिली सफलता. वेगवान गोलंदाज रफ्तार के सौदागर तलोजा एक्सप्रेस या नावानं ज्याला संबोधलं जातोय तो अझर पटेल मात्र इथे पहिली विकेट संपादित करतोय. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर उस्माननं इम्प्रेसिव्ह केलं सर्व प्रेक्षकांना, सर्व आयोजकांना, सर्वांनी इथे इम्प्रेसिव्ह केलं कारण 4 रात्रीमध्ये आम्ही क्रिकेट पाहिला. 50 धाबा वैयक्तिक पाहायला भेटल्या नव्हत्या. अर्धशतक या स्पर्धेमधलं एकमेव उस्मान पटेलने दाखवलं कारण प्रेक्षक अद्यापपर्यंत त्याची बॅटिंग पाहण्यासाठी उपस्थित झाल्यात. दूरवरनं प्रेक्षक नेहमीच उस्मानची बॅटिंग पाहण्यासाठी येतात आणि आज मात्र या मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये मात्र उस्माननं प्रत्येकाची मनं जिंकली. खूप चांगली बॅटिंग केली त्यानं. 55 धाबेचं योगदान आपल्या टीमला दिला आणि टीमनं फक्त 59 धाबा केल्यात. 60 धाबेचं लक्ष. 59 धाबेचं लक्ष. 58 धाबा झाल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मिळेल फक्त 1च धाव आणि 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या 7 या धावसंख्येवरती. 7 धाबा आपण पाहतो धावपळकावरती लागतात. 59 धाबेचं लक्ष असताना निश्चित इथे प्रत्येक बॉलवरती संघर्ष करावा लागेल तो मानकिवली संघाला. मानकिवली संघ देखील एक ताकदवर कारण आपण पाहतो बदलापूर विभागातील सर्वात मोठा ताकदवर संघ मानकिवली संघ. या ठिकाणी शपवून करण्याचा प्रयत्न, स्कूप करण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी चेंडू आपण पाहिलं तर यॉर्कलाईनचा फेकलाय. इथे अझर पटेलने खूप चांगली गोलंदाजी केली कारण त्यानं पाहिलं की फलंदाज ऑनसाइडला शफल झाल्यात आणि बॅकसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात. लगेच त्यानं इथे यॉर्कचा वापर केला. निश्चित या प्रकारचे फटके जर तुम्हाला खेळायचे असतील तर तुम्हाला आत्मविश्वास तुमच्याकडे असायला हवा, तुमची नजर तेज असायला हवी. मात्र इथे एकदम मिळते धावसंख्या पुढे सरकेल. हा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कचा वापर. काय जबरदस्त गोलंदाजी. कौतुक करेल या अझर पटेलचं. निश्चित आपण पाहतो अझर पटेल म्हटलं तर एक चांगला गोलंदाज ज्याला ऐकायला येत नाही त्याला बोलता येत नाही मात्र आज क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप त्यानं सोडली आहे. बरेचशे वर्ष या टीम मध्ये खेळतोय आणि नेहमीच पहिलीच पॉवर प्लेचं पहिलं षटक नेहमीच हाताळत असतो. नेहमीच एक चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला भेटली. हा चेंडू समोर खेळतात क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपला मात्र या ठिकाणी शेवटच्या मुवमेंटला झेल ड्रॉप झाला आणि मिळते त्या ठिकाणी 1 धाव. धावसंख्या पहिला षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. जिंकण्यासाठी 50 धाबीची आवश्यकता असेल. 18 बॉल शिल्लक आहेत आणि या 18 बॉल मध्ये आता मात्र 50 धाबीची आवश्यकता. खूप चांगली स्पर्धा आम्हाला पाहायला भेटली. गोरेगाव बॉईज आयोजित फ्रेंड्स ट्रॉफी 2019 पर्व मैदानावरती शेवटच्या मोमेंट मध्ये याची देही या चढवला. क्रिकेटचा देखणा सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि आता मात्र शेवटचा टप्पा याचसाठी केला होता टास की शेवटचा क्षण गोड बाबा आणि शेवटचा टप्पा शेवटचा क्षण जवळ येतोय कारण सेमीफायनल मेगा पाण्याचा मॅच ज्या सामन्याची आतुरतेनं प्रेक्षकांना वाट पाहिली, ज्या सामन्याची आमच्या आयोजकांना वाट पाहिली तो मेगा पाण्याचा मॅच मैदानामध्ये असेल आणि मेगा पाण्यामध्ये निश्चित आपण पाहतोय पोहोचलाय. पहिल्याच दिवशी आपण पाहिलं तर ज्यानं सुपर 4 मध्ये जागा निर्माण केली तो संघ दुसऱ्या दिवशी ते सेमीफायनल खेळला. गोरेगाव संघाविरुद्ध आणि दारोल संघ मेगा पाण्यामध्ये पोहोचलाय. मेगा पाण्यामध्ये कोणता संघ असेल इथे मानकिवली की तलोजा हे 2 संघ माहिती आहेत. मध्ये याच्यापैकी जिंकणारा संघ असेल मेगा पाण्यामध्ये. आतुरता फक्त आता मेगा पाण्याची.
निश्चित आपण पाहतो 32 संघ या मैदानावरती उतरले. 352 खेळाडूंचा खेळ आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटला. आता मात्र एकच विचार असेल, मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचं खास आकर्षण सिटी 100 बाईक. स्वप्नातील बाईक जिंकण्याचं स्वप्न कोणाचं साकार होणार, आज मात्र इथे थोड्याच वेळानंतर उत्तर दिलं जाईल. बरेचसे प्रश्न, बरेचसे खेळाडू आहेत. कारण 352 पैकी जबरजबर आपण पाहिले तर 32 पैकी 28 संघांचा गाशा गुंडाळलाय. 4 संघ नशिबवान ठरले. त्याच्यापैकी आपण पाहतोय धारोळ संघ मेगा फायनलमध्ये, गोरेगाव संघ सुपर 4 मध्ये होता, सेमीफायनलमध्ये परास्त झाल्यात. त्याच्यानंतर हे 2 संघ, हे 4 संघ नशिबवान आहेत. पण मेगा फायनलमध्ये 2 संघ कोणते असतील, धारोळ संघाला फाईट कोण करेल मैदानावरती, येणाऱ्या 2 संघामध्ये जो संघ जिंकेल तो. प्रयत्न केले जाते, प्रयत्नांती यश प्राप्ती असं म्हटलं जात आहे. मात्र इथे प्रयत्नांना यश येत नाही. चेंडू स्क्वेअरचा इशारा केला जात आहे. इट इज अ वाईट. पंचांनी ते स्क्वेअरचा घोषित केलाय. धावसंख्या पुढे सर्कल. एकूण स्कोर आपण पाहतोय धावफलकावरती 12 धावा. अद्याप इथे 47 धावेची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. अद्याप 47 धावेची आवश्यकता. हा चेंडू सुरेख होता. या ठिकाणी डायरेक्टचा प्रयत्न, एक धाव मिळेल निश्चित. वेगानं कंप्लीट केली, फक्त सिंगल डबलने काम चालणार नाहीये. मात्र जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर आता मात्र इथे मोठा संघर्ष करावा लागेल. अर्थात तुम्हाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. निश्चित आपण पाहतो इथे हवाई सफर करावे लागतील. एकेरी दुई संघ मॅच जिंकू शकणार नाहीयेत. कारण असं म्हटलं जातं की बिना हवा से क्या फुल खिलेंगे, जब तक बारिश ना हो और इक्का दुक्का से क्या मुकाबला जीत पाएगी मानकिली टीम, जब तक चौके छक्के ना हो. इथे चौका षटकार मारावे लागतील. कारण लक्ष खूप मोठं आहे. 59 धावेचं गोलंदाज तयार. हा चेंडू इथे टिपला गेलाय, झेल. आता निश्चित इथे पंच आम्हाला डिसिजन कळवतील. निश्चित या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद, इट इज आउट. अजून एक फलंदाज इथे बाद होतोय. या ठिकाणी आपण पाहतोय 2 धक्के लागलेत. धावसंख्या धापळकावरती लागली ती 13 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र 46 धावेची आवश्यकता असेल. इथनं कठीण परिस्थिती, खडतर प्रवास मात्र मैदानावरती सुरू झालाय. या ठिकाणी मानकिवली संघाचा, ज्यांच्या समोर 59 धावेचं लक्ष होतं. सुरुवातीला असं वाटलं की हा संघ देखील चांगली टप देईल मैदानावरती. मात्र आतापर्यंत त्यांचे 2 फलंदाज बाद झालेत 13 या धावसंख्येवरती. निश्चित आपण पाहतोय धावसंख्या 13 पाहायला भेटते मैदानावरती. 2 ताकदवर संघ मैदानावरती आहेत, एकमेकांसमोर खेळतात. तर जिंकण्यासाठी आपण पाहतो धावांचं लक्ष उभं केलं. या ठिकाणी आपण पाहिलं तर एक चांगलं टार्गेट सेट झालाय, 59 धावा. आणि आता मात्र इथे 13 या धावसंख्येवरती आपण पाहिलं तर आतापर्यंत या संघानं 2 गडी गमावल्यात मैदानावरती. गोलंदाज तयार. हा चेंडू अजून एक या ठिकाणी बीट होत आहेत. निश्चित आपण पाहतो या ठिकाणी तर 13 या धावसंख्येवरती मात्र असं म्हटलं जातं की 13 हा आकडा अशुभ असतो. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर 13 आकडा लकी कोणासाठी ठरला तर निश्चित आपण पाहतो रोहित शर्मा. कारण रोहित शर्मानं 2 नोव्हेंबर 2013 या साली पहिला द्विशतक लगावलं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना त्यानं 209 धावेची खेळी केली. त्याच्यानंतर त्यानं पुन्हा एकदा एक द्विशतक लगावलं 13 नोव्हेंबर 2014ला 264 धावा. इतिहास रचला त्यानं श्रीलंका विरुद्ध खेळताना. आणि अजून एक त्यानं द्विशतक ठोकलं होतं 13 डिसेंबर 2017ला त्यानं श्रीलंका विरुद्ध खेळताना 208 धावेचं योगदान निश्चित दिलं. 3 वेळा द्विशतक ठोकणारा रोहित शर्मा, त्याच्यासाठी 13 आकडा लकी. मात्र इथे 2 धावा मिळतील. धावसंख्या धापळकावरती येत आहेत त्या 15 धावा. जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असेल मैदानावरती. आपण पाहतोय आता इथे 44 धावा बनवायच्या आहेत. एकेरी दुसंख्येनं मगाशी सांगितलं की सामना जिंकणार नाहीये आणि एकेरी दुसंख्येनं इथे तळोजा संघाला काहीच फरक पडत नाहीये. कारण सामना जिंकण्यासाठी आता मेहनत करावी लागेल. प्रत्येक बॉल आता बाउंड्रीच्या बाहेर पाठवावा लागेल. हा चेंडू सुरेख फटका. चेंडूची लाईन लवकर पिकअप केली आणि चेंडूला फेकून देतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरनं. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. तर या षटकाराने आपण पाहतो 2 षटक देखील कंप्लीट होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्हाला पाहायला भेटेल 21 रन, 21 धावा.
धावपडकावरती लागल्यात आणि आता मात्र समीकरण असेल मैदानावरती इथे जिंकण्यासाठी आता 38 धाबीची आवश्यकता असेल. 12 बॉल 38 समीकरण असेल. निश्चित आपण पाहतोय 12 बॉल 38 धाबा एवढं मागणं नाही आव्हान. कारण क्रिकेटमध्ये मी तुम्हाला सांगेल की 6 चेंडू 36 धाबा जर बनत असतील तर 12 बॉल 38 धाबा देखील बनवू शकतील. कारण क्रिकेटमध्ये या वर्षी आपण पाहिलं मागच्या वर्षी तुम्हाला 6 चेंडू 36 धाबीची गरज असताना 36 धाबा चेस केल्या होत्या त्या साईच्या मैदानावरती दिघाटी संघानं केलवले संघाविरुद्ध खेळताना 6 चेंडू 36 समीकरण होतं आणि शेवटच्या बॉलवरती तो सामना जिंकला म्हणजे 36 धाबा चेस केल्या. यावर्षी अजून एक इतिहास पाहायला भेटला. 6 चेंडू 36 धाबीची गरज असताना निश्चित आगासनच्या मैदानावरती मोठी देसाई संघाच्या फलंदाजानं 5 बॉल मध्ये 36 धाबा चेस केल्या होत्या. हा टेनिस क्रिकेट मधला इतिहास आहे. आणि अजून एक टेनिस क्रिकेट मधला मी तुम्हाला इतिहास सांगेल. कारण 1 बॉल 6 धाबीची गरज असताना गोलंदाजानं 6 चेंडू वाईट फेकले. हा टेनिस क्रिकेट मधला सर्वात मोठा इतिहास आहे. हा क्रिकेटचा खेळ कधी काय होईल क्रिकेटमध्ये हे कधीच भविष्यवाणी करता आले नाहीये. आता इथे 12 बॉल 38 समीकरण आहे. मॅच कोण जिंकेल अद्याप इथे संघर्ष करावा लागेल. कारण मॅच जर जिंकायची असेल तर इथे तुम्हाला मेहनतीची कष्ट करावे लागेल. यू क्रिएट हार्डवर्क गॉट सक्सेस. तुम्हाला जर इथे मॅच जिंकायची असेल तर मेहनत करावी लागेल. मात्र इथे डाट चेंडूची समाप्ती होती आणि फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. मानकिली संघाला अजून एक धक्का. आता मात्र 11 बॉल शिल्लक असतील आणि 37 धाबीची आवश्यकता. निश्चित सामना जिंकायचा मैदानावरती मात्र इथे संघर्ष करत नाहीयेत. हारा वही जो दिल से लढा नाही. निश्चित इथे तुम्हाला मनापासून खेळ करावा लागेल जर तुम्हाला जिंकायचं असेल. आणि जर तुम्ही मनापासून खेळला नाहीयेत तर तुम्हाला निश्चित पराजित व्हावं लागेल. तर या ठिकाणी आपण पाहतो उस्मान पटेलनं केलेल्या 55 धाबीचे खेळी मात्र उत्तर त्याला देता आलं नाहीये. असं वाटलं होतं की पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आला आणि असं वाटलं की इथे आता मोठा संघर्ष पाहायला मिळेल. प्रेक्षक देखील खुश झाले होते कारण असं वाटलं प्रेक्षकांना की हा मॅच रोमांचक रफ अँड टफ प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मात्र तिथे लगेच अझरनं विकेट कॅरी केला. त्याच्यानंतर गोलंदाजी पुन्हा एकदा चांगली अझरकडनं पाहायला भेटली आणि दुसरं षटक देखील खूप चांगलं फेकलंय. त्या ठिकाणी गोलंदाजी करताना इब्राहिम पटेल आणि आता मात्र आपण पाहतो सफवान पटेलचा वापर केलाय ज्याने देखील पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. 11 बॉलमध्ये 38 धाबा बनवायच्या. निश्चित आपण पाहतो आपण पाहिलं तर एका बाजूला उस्मान पटेल ज्याचा खेळ पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक निश्चित आज उपस्थित झाले होते आणि आज मात्र शेवटच्या या सेमीफायनल मॅच मध्ये त्याने प्रेक्षकांची मन जिंकली. 55 धाबा त्याने स्पर्धेमध्ये बनवला. पहिला अर्धशतकच्या नाबाबती. खोलपट टप्प्याचा चेंडू इथे क्लिक केला. चेंडू जाईल वाईडिश रंगांच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सिंगल काही काम होणार नाहीये. कारण मी मगाशीच सांगितलं एकील दुसंख्येनं मात्र मॅच जिंकू शकणार नाहीये मानकिवली संघ. काल ज्या संघाने खूप चांगली दहशत निर्माण केली. काल मानकिवली संघाचा दिवस खूप चांगला होता आणि काल त्यांच्याकडे खूप चांगलं क्रिकेट पाहायला भेटलं आणि आज असं वाटलं होतं की मानकिवली संघ पुन्हा एकदा तोच क्रिकेट सादर करेल. मात्र इथे मानकिवली संघाला ते जमलं नाहीये. कारण समोर संघ होता रायगडचा एक टॉप संघ अर्थात तलोजा संघ आणि उस्मान पटेलचा संघ. त्यामुळे त्या संघासमोर खेळताना इथे मेन गोष्ट झाली काय की उस्मानचं झेल पहिल्याच बॉलवरती सोडला आणि त्या उस्माननं केलेली आतिशी खेळी पूर्णपणे उद्ध्वस्त करून ठेवला मैदानावरती मानकिवली संघाला. जर जो झेल टिपला असता जगदीश तर इथे सामन्याचं चित्र खूप वेगळं पाहायला भेटलं असतं. मात्र एक झेल बघा त्याची किंमत किती असते सेमीफायनलमध्ये आज कळली असेल निश्चित या मानकिवली संघाला. एका झेलची किंमत आता मात्र मानकिवली संघाला मोजावी लागली. हा चेंडू ग्रेट स्ट्रोक गॅप मध्ये खेळतात. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बऱ्याच उशिराने हा चौकार. असे चौकार सुरुवातीपासून ठोकले असते तर आता परिस्थिती मजबूत असती. मात्र अद्याप वेळ गेले नाहीये. कारण निश्चित इथे संघर्ष करावा लागेल. निश्चित इथे हार्डवर्क करावा लागेल तरच मॅच मध्ये जिंकू शकता. कारण इथे तुमच्याकडे जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर आता धावांची आवश्यकता असेल. धावसंख्या 26 रन्स 26 धावा कधी लागले तर इथे 33 धावीची आवश्यकता असेल. बॉल शिल्लक असतील या ठिकाणी 8 चेंडू 33 धावा. हा चेंडू फुलटॉस होता. पुन्हा एकदा मिड विकेटला जातोय. मिळेल फक्त एकच धाव. निश्चित इथे मी सांगेल की ते मानकिवली संघ फुलटॉस बॉल एक संधी आली होती आणि त्या संधीचं सोडणं कळता आलं नाहीये.
आता मात्र इथे एकच गोष्ट सांगेल, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलते. इथे वेळ बदलेल, मात्र ज्या प्रकारे तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. हा चेंडू पडल्यानंतर पंचांनी नो घोषित केलाय. भीमर चा वापर केला, निश्चित आपण पाहतोय भीमरचा चेंडूचा वापर केला आणि आता मात्र धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावपळकावरती लागते ती 28. 28 धावा धावपळकावरती लागल्या. जिंकण्यासाठी आता मात्र 31 धावीची आवश्यकता आहे. 7 चेंडू 31 धावा. निश्चित खूप चांगलं क्रिकेट इथे पाहायला भेटलं 4 रात्रीमध्ये. हा चेंडू इथे मात्र धावा मिळतील आणि इथे मात्र धाव मिळते एकच. निश्चित आपण पाहतो कुठल्या प्रकारची धाव मिळत नाहीये आणि शेवटच्या षटकामध्ये 31 धावेची आवश्यकता. 6 चेंडू 31 धावा. मडबाईच्या मैदानावरती मात्र आता प्रत्येक बॉल संघर्ष करावा लागेल, प्रत्येक बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवावा लागेल जर हा मॅच इथे मानकरी संघाला जिंकायचा असेल तर. कारण अशा अनेकशा मॅच मी पाहिले, मगाशीच मी उदाहरण दिलं. 6 चेंडू 36 धाबा यावर्षी चेस झाल्या, मागच्या वर्षी चेस झाल्या. 6 चेंडू 36 धाबा 5 बॉलमध्ये चेस केल्या होत्या. म्हणजे इथे आपण पाहिले तर 31च धाबा बनवायच्या आहेत. त्यामुळे चांगला संघर्ष करावा लागेल, मनात जिंकण्याची आशा ठेवावी लागेल, जिद्द ठेवावी लागेल आणि तरच तुम्ही मॅच जिंकू शकता. तर या ठिकाणी शेवटचं षटक असेल. निश्चित आपण पाहतो प्रेक्षक वर्गाचा आपण आभार व्यक्त करूया. 4 रात्रीमध्ये सातत्याने जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आले आणि आम्हाला खूप चांगली साथ दिली, त्या सर्व माझ्या प्रेक्षक वर्गाचे मी आभार व्यक्त करेल. ज्यांनी ग्राउंड बनवण्यासाठी मेहनत केली त्यांचा आभार व्यक्त करेल. मी आभार व्यक्त करेल आमच्या लाईट अर्थात या ठिकाणी जनरेटर वाल्यांचं, त्यांचा देखील आभार व्यक्त करेल. मी आभार व्यक्त करेल आमच्या पंचांचं, ज्यानं 4 रात्रीमध्ये अचूक पंचांची भूमिका पार केली, त्या पंचांचा आभार व्यक्त करेल. मी आभार व्यक्त करेल आमच्या स्कोररचं, ज्यानं खूप चांगली अचूक स्कोररची भूमिका निभावली, त्यांचा आभार व्यक्त करेल. ग्रेट स्ट्रोक, ताकदीचा वापर, चेंडू मिड विकेटच्या डोक्यावर फेकून देतोय. अजून सामना संपला नाहीये हे दाखवून देतो मैदानावरती, कारण आमच्यामध्ये ती ताकद आहे हे सिद्ध करायचे मैदानावरती. कारण आता समीकरण बदललंय. 5 बॉल 25 धावेची आवश्यकता. 5 चेंडू 25 धावा मैदानावरती. संघर्ष सूर्य कारण अद्याप मॅच संपला नाहीये हे दाखवून दिलं मैदानावरती. 4 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या बॉलवरती 1 धाव आली होती आणि आता मात्र जिंकण्यासाठी आपण पाहतोय धावांची गरज असते 24. 4 चेंडू 24 धावा. निश्चित आपण पाहतोय अद्याप संघर्ष मैदानावरती सुरू आहे, कारण 4 चेंडू मध्ये 24 धावेची आवश्यकता आहे. अर्थात 4 बॉलच्या षटकांची आवश्यकता आहे. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक डासळल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही आहेत. संकटांवरती अशा प्रकारे तुडून पडा की हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. 4 चेंडू 24 धावा. अर्थात 4 चेंडू 4 षटकारांची आवश्यकता आहे. 5 बॉल 5 षटकांची गरज होती. 1 षटकार आलाय. अद्याप मात्र इथे संघर्ष करावा लागेल. आता मात्र संघर्ष इथे समाप्त होतोय, कारण 3 बॉल 24 धावा. कठीण परिस्थिती, खडतर प्रवास मैदानावरती. ज्या संघाने काल रात्रीमध्ये दहशत निर्माण केली, ज्या संघाकडनं खूप चांगला क्रिकेट पाहायला भेटला, तो संघ आता सेमी फायनलमध्ये बॅकफुटवरती गेलाय. हा चेंडू उस्मानचा या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव येते बाईच्या स्वरूपामध्ये, लेग बायच्या स्वरूपामध्ये. तर या ठिकाणी आपण पाहतोय धावपळकावरती धावा येतील 36. जिंकण्यासाठी आता मात्र धावांची आवश्यकता 23. 2 बॉल शिल्लक आहेत फक्त औपचारिकता मैदानावरती, कारण मॅच एकतर्फा झालाय. यू आर द वॉचिंग सेमीफायनल मॅच. यू आर द वॉचिंग वन साइड सेमीफायनल मॅच. सेमीफायनलचा मॅच या ठिकाणी एकतर्फा होताना आपल्याला पाहायला भेटला, कारण उस्मान पटेलने केलेली अतिशय मात्र शेवटच्या बॉलला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. सामना फिनिश. मॅच जिंकला इथे तलोजा संघानं. तर निश्चित आपण बघतो अमन 11 तलोजा संघ अभिनंदन मेगा फायनलमध्ये प्रवेश करतोय. आज सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आणि लगातार 4था मॅच जिंकून संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करतोय. धडक दिली होती आता सेमी फायनल मधनं मेगा फायनलमध्ये आणि संघ त्यांच्या समोर असे धारोळ विपक्ष अमन 11 तलोजा संघ. मेगा फायनलचा सामना
या चला दोन्ही संघाचे संगणक आपण लगेच या आणि मॅन ऑफ द मॅच इथे दिली जाईल. नो डाऊट नो शक. वन मॅन आर्मी उस्मान पटेल 55 55 धावेचं योगदान. तो मॅन ऑफ द मॅच उस्मान यायचा पण काय जबरदस्त केली या ठिकाणी 55 धाबेची. जी अपेक्षा प्रेक्षकांना बाळगली होती ती प्रेक्षकांच्या अपेक्षा सेमी फायनलमध्ये अखिल बुबेरे साहेब या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार. अतिशय मेहनत त्यांनी घेतली या स्पर्धेसाठी आणि 4 दिवस मेहमान नवाजी आमच्या व्यासपीठावरती अखिल बुबेरे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभासे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील दिली जाते. यायचं उस्मान वेल प्लेड उस्मान वेल प्लेड. जबरदस्त क्रिकेट. आज मात्र जी अपेक्षा प्रेक्षकांना होती ती अपेक्षा पूर्ण केली आहे कारण सेमी फायनल मध्ये 50 धाबा ठोकल्या कारण प्रेक्षकांना हेच पाहायचं होतं. एक चांगली बॅटिंग पाहिजे होती आणि तो खेळ मैदानावरती केलास. बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला मी शुभेच्छा देईल. समी साजिद बुबेरे यांच्याकडनं 1500 रुपयात त्यांनी यायचं. आपण समी साजिद बुबेरे आपण प्राइज देण्यासाठी यायचं आहे. तर मी आयोजकांना विनंती करेन आपल्या शुभांशी ते प्राइज द्यायचं. तर निश्चित उस्मान पटेल रायगड के टायगर आज मात्र पुन्हा एकदा साबित करून दाखवलंय आणि आज खूप चांगला क्रिकेट आणि आयोजकांच्या वतीने देखील त्यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती. कारण एक आदर्श खेळाडू नेहमीच आदर्श वृत्ती ज्यांच्याकडनं नेहमी आम्हाला पाहायला भेटली. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय पंचांच्या कुठल्याही इशाऱ्याची ती वाट पाहत नाही. जर स्वतःहून नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळाडू वृत्ती ज्यांच्या